नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की राज्यातल्या 48 लोकसभेच्या जागेवरती आता निवडणूक झालेली आहे, मतदान झालेले आहे. निकालाची सगळ्यांना आतुरता लागलेली आहे, पण त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यामध्ये नेमकं काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे या महायुतीकडून त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. बजरंग सोनवणे यांनी यापूर्वी एक वेळेस लोकसभेची निवडणूक लढलेली आहे. तर पंकजाताई मुंडे या विधानसभेवर आमदार होऊन राज्यामध्ये मंत्री राहिलेल्या आहेत. त्यांच्या भगिनी प्रीतमताई मुंडे या 10 वर्ष खासदार म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये होत्या. परंतु आता या बीड जिल्ह्यामध्ये नेमकं खासदार कोण होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मित्रांनो, पंकजाताई मुंडे यांना सुरुवातीला एकतर्फी वाटणारी बीड जिल्ह्याची किंवा बीड लोकसभेची निवडणूक ही शेवटच्या टप्प्यामध्ये अत्यंत अटीतटीची झालेली आहे आणि ती पंकजाताई मुंडे यांना जड गेलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. त्याची अनेक कारणं आहेत. जर आपण कारणांचा शोध केला तर बीड जिल्ह्यामध्ये प्रीतमताई मुंडे या गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर बीड जिल्ह्याच्या खासदार झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा मोदी लाटेमध्ये आणि त्यांच्या संपर्कामुळे त्या पुन्हा एकदा खासदार झाल्या होत्या. परंतु ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं निवडून येण्याची जी काही उमेद असेल, ज्या खासदारामध्ये ताकद असेल त्यालाच उमेदवारी दिली जाईल हे ज्यावेळेस घोषित केलं, त्यावेळेस प्रीतम मुंडे यांची उमेदवारी मात्र भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी मागे घेतली होती आणि त्यांच्या भगिनी पंकजाताई मुंडे यांना ती उमेदवारी दिली होती. म्हणजे त्याचा अर्थ असा की प्रीतमताई मुंडे यांनी खासदारकीच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही विकास कामासाठी जे त्यांनी ताकद लावायला पाहिजे होती ती त्यांची दिसली नाही. या व्यतिरिक्त बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा थेट संपर्क मतदारांशी किंवा त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी राहिला नाही हे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय. अनेक गावांमध्ये आता ज्यावेळेस प्रचार यंत्रणा राबत होती, आपणही डीएस न्यूजच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात ग्रामीण भागात फिरलो, त्यावेळेस मतदार एकच बोलत होते की आम्ही ज्यांना निवडून दिलं त्या फॉर्म भरल्यानंतरही आमच्याकडे आल्या नाहीत आणि विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर सुद्धा प्रीतमताई मुंडे या खासदार म्हणून आमच्या गावामध्ये कधी आल्या नाही, आमच्या अडीअडचणी जाणून घेतल्या नाही आणि त्यांचा खासदारकीचा फंड सुद्धा आमच्या गावामध्ये पोहोचला नाही. म्हणजे प्रीतमताई मुंडे यांच्याविषयी जी मतदारांमध्ये नाराजी आहे त्या नाराजीचा फटका सुद्धा पंकजाताई मुंडे यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसल्याचं चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसरा भाग असा आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे लोकसभेला या ठिकाणी निवडून गेलेले आहेत, त्यासोबत प्रीतम मुंडे त्यांच्या कन्या या 2 वेळेस लोकसभेला गेलेल्या आहेत. या तीनही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असाच वाद लावण्याचा राजकीय मंडळीने त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाची भीती दाखवून ओबीसीला एकत्र करणं आणि भाजपचा उमेदवार निवडून आणणं हीच रणनीती गेल्या 15 वर्षापासून बीड लोकसभामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेस मात्र चित्र उलट झालं की मराठा समाज एकत्र होतोय म्हणून ओबीसींनी एकत्र व्हावं ही जी काही नीती आहे ती या लोकसभेला उलटी झाली आणि कधी नव्हे तो मराठा समाज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यामध्ये एकवटला. एकत्र आलेल्या मराठा समाजासमोर आपला टिकाव लागणार नाही हे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा उघड वाद या ठिकाणी निर्माण केला. याचा परिणाम असा झाला की पंकजाताई मुंडे यांनी भाषणामध्येच गरज नसताना मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आपलं वक्तव्य केलं आणि त्यांनी सांगितलं की उपोषणानं कुठलंही आरक्षण मिळत नाही, त्यासाठी अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रोसिजर आहे. परंतु हा धागा जरांगे पाटील यांनी निवडला आणि जरांगे पाटलांनी थेट पंकजाताई मुंडे यांच्या या स्टेटमेंटला विरोध केला. आम्ही उपोषण केलं म्हणूनच मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी सापडून ओबीसीचं आरक्षण मिळालं आहे, त्यामुळे तुमच्यामध्ये आम्ही पडत नाही, तुम्ही आमच्यामध्ये का पडता? असं जर तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत असाल तर मराठा समाज तुम्हाला साथ का देईल असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी थेट माध्यमांच्या माध्यमातून उपस्थित केला. म्हणजे जरांगे पाटील ही निवडणूक जनतेवर मी सोडून दिली असं सांगत होते आणि ज्याला पाडायचं त्याला तुम्ही ताकदीनं पाडा असं म्हणत होते. परंतु बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस पंकजाताई मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे स्टेटमेंट केलं त्याला विरोधात जरांगे पाटलांनी स्टेटमेंट केलं आणि मराठा समाजामध्ये थेट संदेश गेला की बीड जिल्ह्यामध्ये कोणाला पाडायचं हे जरांगे पाटलांनी सांगितलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे यांनाच पाडा असं ते म्हटले. असा संदेश बीड जिल्ह्यात गेला. याचाही फटका पंकजाताई मुंडे यांना बसलेला आहे. दुसरी गोष्ट अशी होती की धनंजय मुंडे जे की पंकजाताईंचे चुलत भाऊ आहेत, ते आज महाराष्ट्रात कृषी मंत्री आहेत
आणि पंकजाताई मुंडे यांचाच पराभव परळी मतदारसंघातून त्यांनी केला होता. हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले, एकमेकांचे विरोधक असलेले हे दोन्ही नेते आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले, एका स्टेजवर आले आणि पंकजाताई मुंडे यांना विजयासाठी धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सभाही घेतल्या आणि प्रचार यंत्रणा सुद्धा राबवली. परंतु हे राबवत असताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात जे बैठकीमध्ये वक्तव्य केलं, त्यांची व्हिडिओ क्लिप ही सर्वत्र व्हायरल झाली आणि त्यांनी सुरुवातीची त्यांची व्हिडिओ क्लिप जी होती त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की यांना आरक्षण दिलेलं आहे, यांच्या नोंदी शोधलेल्या आहेत, परंतु आता यांना नेमकं द्यायचंय काय, पाहिजे काय, तरी सुद्धा हे उपोषण करतायत. सगळे सोयरेच्या अध्यादेशाचं अधिसूचना सुद्धा यांच्या हातात दिलेली आहे, तरी सुद्धा हे आणखीन आंदोलन करतायत. असं ज्यावेळेस ते बोलले त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपली प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली होती. दुसरा भाग असा की धनंजय मुंडे प्रचार करत असताना सरपंच आणि काही पदाधिकाऱ्यांना बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस निवडणूक लढता त्यावेळेस तुमचं लोक ऐकतात, मात्र आज तुम्ही लोकसभेला पंकजाताई मुंडे लढत असताना तुम्ही सांगताय की गावातली मंडळी आमचं ऐकत नाही. उद्या जर तुम्ही आमच्याकडे कामं घेऊन आले किंवा विकास निधी मागितला तर आम्ही सुद्धा किंवा आजबे जे की आमदार आहेत आष्टी पाटोद्यातले आजबे काका, ते सुद्धा उद्या म्हणतील की आता माझं सरकार ऐकत नाही तर मग तुमचं कसं होईल. हे जे काही स्टेटमेंट धनंजय मुंडे यांनी केले हे बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या सर्व स्तरापर्यंत ते पोहोचले आणि याचा परिणाम धनंजय मुंडे यांच्या विरोधात म्हणजेच परिणामी पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात मराठा समाज मोठ्या ताकदीनं उभा राहिल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणखी एक याच्यामध्ये घटना अशी झाली, पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न केला होता, सगळ्या धर्मियांना धरण्याचाही प्रयत्न केला होता आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाज आपल्यासोबत कसा राहील यासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न होता. परंतु याच वेळी देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांची बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई या ठिकाणी सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी थेट मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी टार्गेट केलं. कर्नाटकमध्ये काँग्रेस हे मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ इच्छितं, मागच्या दारानं आरक्षण जे ओबीसी मध्ये घ्यायचा प्रयत्न करेल त्याला मी जिवंत असल्यापर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्काही लागू देणार नाही आणि मागच्या दारातून कोणाला आरक्षणही घेऊ देणार नाही असं जे स्टेटमेंट केलं, यामुळं मुस्लिम समाजाच्या त्या ठिकाणी भावना दुखावल्या आणि ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तर अगोदरच होते, परंतु पंकजाताईंना साथ देण्याची काही मुस्लिम समाजाची भूमिका होती ती सुद्धा त्यांच्या विरोधात गेली आणि संपूर्ण मुस्लिम समाज हा एका ताकदीनं भाजपच्या विरोधात बोलताना, प्रचार करताना आणि किंबहुना मतदान करताना सुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. दुसरा परिणाम असा झाला की ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि मागच्या दारानं कुणाला येऊ देणार नाही असं जे बोलले, याचा अर्थ ते धनगर समाज आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच बोलले असाही समज बीड जिल्ह्यामध्ये झाला. आणि मनोज जरांगे पाटलांनी याविषयी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिल्या की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कधी नव्हे ते एवढ्या महाराष्ट्रात सभा घ्याव्या लागल्यात, त्यांना राज्यामध्ये 2-2, 3-3 दिवस मुक्काम करावा लागतोय. याचं कारण राज्यातला मराठा समाज एकवटलेला आहे. आज गरज नसताना नरेंद्र मोदी हे बीड जिल्ह्यात आल्यानंतर मागच्या दाराने मी कुणालाही ओबीसी मध्ये घुसू देणार नाही असं जे मराठा समाजाबद्दल बोलले त्याचे परिणाम त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीत भोगावे लागतील असं स्पष्टपणे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांच्या माध्यमातून समाजाला संदेश दिला. हा जो काही सगळा परिणाम हा पंकजाताई मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सहन करावा लागतोय हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय. आणि म्हणून एकंदरीत बीड जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद या ठिकाणी झालेला नाही, तर लोकसभेला उभा राहिलेले महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही उमेदवार ओबीसीच होते. पंकजाताई मुंडे या वंजारी समाजाच्या जरी असल्या तरी त्या ओबीसी कॅन्डिडेट होत्या, तर बजरंग सोनवणे हे मराठा जरी असले तरी ते कुणबी मराठा म्हणजे ओबीसीच आहेत. या दोघांची लढत ओबीसी विरुद्ध ओबीसी झालेली आहे आणि यामध्ये खरा निकाल कोणाच्या बाजूने आहे हा निर्णय मराठा आणि मुस्लिम या मतावरच अवलंबून असेल असंही बीड जिल्ह्यातले राजकीय विश्लेषक आणि पत्रकार बांधव त्या ठिकाणी बोलतायत. मित्रांनो, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्यावेळेस डीएस न्यूज चॅनलची टीम फिरली, मी स्वतः त्या ठिकाणी अनेकांशी संवाद साधला, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की परळी मतदारसंघामध्ये बोगस मतदान झालेलं आहे. त्याचे व्हिडिओ क्लिप आणि त्याचे जे काही रील्स आहेत या सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरतात. बबनराव गीते जे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते त्या ठिकाणी बोगस मतदान थांबवतानाचे ते व्हिडिओ आहेत. रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर केले आहेत. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत बोगस मतदानाबाबत तक्रार केली आहे. बजरंग सोनवणे जे की उमेदवार आहेत त्यांनीही तक्रार केली आहे आणि सोशल मीडियावरती
परळी मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झालं, अनेकांना मतदानापासून रोखलं, असे आरोप त्या ठिकाणी होत आहेत आणि तसे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर फिरतायत. मित्रांनो, हे सगळं घडत असताना एक संदेश बीड जिल्ह्यामध्ये गेलेला आहे की निवडून येण्या अगोदर जर इतकी दादागिरी आणि ताकद भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे नेते दाखवत असतील तर उद्या निवडून आल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील, यामुळे इतर समाज सुद्धा या ठिकाणी एकवटलेलं चित्र हे आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय. एकंदरीत बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये फिरल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की बहुतांश गावांमध्ये मराठा समाजाची संख्या ही मोठ्या संख्येनं आहे. विशेषतः त्या ठिकाणी ओबीसी घटक सुद्धा आहेत, ओबीसी समाज सुद्धा आहे, परंतु अल्पत्व आहे आणि मराठा समाजाची संख्या जास्त आहे. त्या बूथवरती आज जवळपास बजरंग सोनवणे यांना 80 ते 90% मतदान त्या ठिकाणी झाल्याची माहिती आपल्याला मिळते. जर अशा पद्धतीने जर विचार केला तर बजरंग सोनवणे यांचं पारडं या ठिकाणी जड झालेलं दिसतंय आणि विजयाच्या उंबरठ्याला बजरंग सोनवणे हे त्या ठिकाणी हात लावतायत असं सुद्धा राजकीय विश्लेषक त्या ठिकाणी सांगतायत. म्हणजेच एकंदरीत एकतर्फी वाटणारी जी निवडणूक आहे, पंकजाताई मुंडे यांना लोकसभेची निवडणूक ही एकतर्फी वाटत होती, ती मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये अटीतटीची आणि अत्यंत जड गेलेली आहे. कदाचित त्यांचा या लोकसभा निवडणुकीत पराभव होऊ शकतो असं सुद्धा पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांचं मत आहे. परंतु मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये नेमकं काय होईल हे आजही आपल्याला सांगता येत नाही. त्याची कारणं आहेत की परळी, आष्टी पाटोदा या मतदारसंघामध्ये पंकजाताई मुंडे यांना मोठी लीड मिळेल असं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे नेते बोलतायत. मात्र गेवराई, माजलगाव आणि बीड या तिन्ही तालुक्यांमध्ये किंवा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना लाखोची लीड मिळेल असंही या भागातले मतदार बोलतायत. एकंदरीत दोन्हीची सांगड जर घातली तर अल्प काही मतांमध्ये दोन्ही उमेदवारांपैकी एक उमेदवार विजयी होईल असं बोललं जात आहे. परंतु जास्तीत जास्त बजरंग सोनवणे हेच विजयी होतील असं मतदार बोलत आहेत. येणाऱ्या 4 जूनला याचा निकाल लागेल आणि नेमकं कोणाचं पारडं जड झालं आणि कोणाला निवडणूक जड गेली हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, ही माहिती मला आपल्यासोबत शेअर करणं योग्य वाटलं. तुम्हाला काय वाटतं की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नेमका खासदार कोण होईल, पंकजाताई मुंडे की बजरंग सोनवणे, आणि मतदारांनी कौल आपला कोणाला दिला याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे, कारण ती अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.